हे बघ, मला या विषयावर बोलायचं नाहीये. चला ना जेवायला घेऊया. थांब सर, तू नाही सांगणार, मीच सांगते. बाबा निखिलनं कंपनीचं 1.5 कोटी रुपयांचं नुकसान केलं होतं, म्हणून त्याला नोकरीवरून काढलं होतं. हे तू काही काय बोलतेस ग? कसले भलते सलते आरोप करतेस निखिलवर? मी भलते सलते आरोप करत नाहीये इरा, आणि जर तू अजूनही स्वतःहून कबूल करणार नशील तर पुराव्यानिशी सिद्ध करेन मी. हेच हेच हे पुरावे, साक्ष. ताई तू ना वकील व्हायला पाहिजे होती शिक्षिकेच्या ऐवजी. हिच्या ना ह्या स्वभावामुळे सगळं घडतंय. मग काय बोलतेस तू? तू अजूनही मलाच दोष देतेस इरा. तू खरं बोलत नाहीयेस म्हणून मला हे सगळं करावं लागतंय. तुझं खरं बोलली असतीस तर मी साक्षी, पुरावे वगैरे हा सगळा विषय काढला असता का? निखिलनं 1.5 कोटी रुपयांचं नुकसान केलं कंपनीचं, म्हणून अधिपतींनी त्याला नोकरीवरून काढून टाकलं. ते मशीन बंदच पडलं होतं, ते नवीनच घ्यावं लागणार होतं. पण नंतर कंपनीचा मेकॅनिक तिथे आला आणि त्यानं सांगितलं की मशीन दुरुस्त होईल, पण काहीतरी 1.5 लाखाचा खर्च होईल. म्हणून निखिलला परत घेतलंय नोकरीवर. माझा काहीही संबंध नाही यात. माझ्या बोलण्यावरून अधिपतींनी त्याला नोकरीवर नाही घेतलेलं. मला एवढंच सांगायचं होतं. झालं समाधान तुझं? सांगितलंस सगळं? हे बघ इरा, प्रश्न तो नाहीये की तिने काय सांगितलं आणि काय झालं. प्रश्न हा आहे की तू हे सगळं आमच्यापासून का लपवलंस. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे आरोप तिच्यावर का करत होतीस? बाबा हो, मलाही काहीच माहित नव्हतं आधी. मला सगळं नंतर कळालं. मग नंतर कळलं तर नंतर सांगायचं होतं ना इरा. मी आता बोलले तेव्हा कळतंय त्यांना. तुला कोणी सांगितलं ग हे? मुद्दा हा नाही की मला कुणी सांगितलं. मुद्दा हा आहे की असं खरंच काही घडलं होतं की नव्हतं. हिरा, आता तरी खरं सांग काय झालंय ते. अगं, इनमीन 4 माणसं आहोत आपण घरात. आपल्याला कोण आहे दुसरं? मला आपसात हे सगळं असं झालेलं नकोय हा हिरा. बोल आता, तूही मलाच बोल. बोल म्हणजे? अगं आता सगळी चूक तुझीच आहे. हे बघ, ज्या वेळेला अक्षराची चूक होती ना त्यावेळेला आम्ही तिला बोललो, पण आता कळतंय की अक्षराची यात काहीही चूक नव्हती. हो ना, आणि उगाच हिच्या सांगण्यावरून आम्ही अक्षराला दोष देत राहिलो. बोला, तुम्ही सुद्धा मलाच बोला. मी खरंच सांगते, मला हे सगळं आधी माहित नव्हतं. मला खूप नंतर कळालं, आणि नंतर मी तुम्हाला सांगायचं राहून गेलो, विसरून गेले. आणि या सगळ्यामध्ये कोणी केलं, काय केलं, कशासाठी केलं हा विषय महत्त्वाचा नव्हता. निखिलची नोकरी गेली आणि त्याचा खूप धक्का बसला मला. आणि त्याची नोकरी त्याला परत मिळाल्यानंतर माझ्यासाठी हा विषय संपला होता. मग ही आता मुद्दामून हा विषय का काढतीये? इरा, बास झालंय. प्लीज बास झालं ना. तू आता कांगावा करू नकोस प्लीज. कांगावा? मी कांगावा करतेय? बघा कशी बोलतेय ही. आई अगं, एकतर तुझ्यामुळे 4 लोकांना तोंड दाखवायची सोय नाही राहिलीये, आणि तू आम्हाला धारेवर धरणार. अगं ए, काय करायचं या मुलीचं? थांबा, मी समजावून सांगते तिला. ही इरा अशी का वागते ना कळतच नाहीये. मलाही कळत नाही बाबा, असं का करते ही? माझा काहीच दोष नाहीये. तिला माहिती तरी मलाच का दोष देते? कोणाच्या सांगण्यावरून करत असेल का ती असं? अक्षरा, आता तू जास्त ताणतेस. नाही बाबा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहित नाहीयेत. जाऊ दे, आईने कितीही समजावलं तरी ती काही समजून घेणार नाही. मला समजावं लागेल. आले मी. घ्या. आई नकोय आता मला. बर, तुमच्या मनाला वाटल तवा घ्या.
जाऊ दे हो, एवढं मनाला लावून घेऊ नका. आपण प्रयत्न केला ना व. आपण प्रयत्नावरच समाधान मानायचं. चांगल्या प्रयत्नांना यश काही येऊ देत नाही ती बाई या घरात. तसं काय नाही, होईल समजा ठीक. मी तिला ओळखते की नाही तेवढ्यावरून सांगते बघा. अहो तिनं वरून काय दाखवलं नाही ना व, म्हणजे तिच्यावर लई मोठा परिणाम झाला असणार त्यांच्या येण्यानं. खरंय, तुम्ही जास्त ओळखता तिला. तुम्ही म्हणताय म्हणजे तिच्यावर परिणाम झालाय नक्की. पण काय परिणाम झालाय असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे चांगला झालाय का वाईट? म्हणजे अक्षराला या घरात येऊ द्यायचं नाही या विचारापासून जरा ढळली आहे ती, का जास्त ठाम झाली आहे? काय वाटतंय? नाही नाही, ते सांगणं अवघडच आहे, देवालाच माहित. खरं तर देवाला बी कळू द्यायची नाही ती. पण एवढं सांगते, तिच्यावर परिणाम झालाय बघा. आई, पण तो परिणाम काय झालाय याच्यावरती आपलं सगळं अवलंबून आहे ना. मला असं वाटलं होतं ती एवढे अक्षराचे आई वडील इथं आलेत, ती त्यांचं ऐकून घेईल किमान. म्हणजे लगेच अक्षराला घरी घेऊन येईल असं नव्हतं वाटलं, पण किमान त्यांच्या बोलण्याला काहीतरी रिस्पॉन्स देईल, काहीतरी सामोपचाराचं बोलेल असं वाटलं होतं. तिने दाद दिली नाही, त्यांना ऐकून घेतलं नाही, तोंडावरती निघून गेली. आणि इकडे अधिपती माझं ऐकून घ्यायला तयार नाही. हे अवघड झालंय सगळं. भुवी पुढं कुणाचं काय चालणार आहे? आपण तरी याच्यापेक्षा काय करू शकतो जास्त? बघू, आता समजा देवीवर सोडून देऊया. काय कुठं चाललं तेवढ्या गडबडीत? हा, हल्ली काय चाललंय काय तुमचा अधिपती? घरातनं लवकर निघताय, कुणाला सांगून निघत नाही, आणि आमचा आशीर्वाद बी घेत नाही तुम्ही. हा, याचे आशीर्वाद असं काय करतय? उठा उठा उठा, दावा जग जिंकून या. काय तुम्ही नसला तर देवीचा आशीर्वाद घेतोय मी. आम्हाला काय तुमच्यात देवी दिसत्या, तुमच्यात आई अंबाबाई दिसत्या. दोघींपैकी काय असं फरक करताय तुम्ही आम्हाला? बोलाय शिकला का तुम्ही अधिपती? हा, पण काय चाललंय काय तुमचं? काय आपल्याच फॅक्टरीत डबल शिफ्ट चालू केली आहे का दुसरा कुठला उद्योग चालू केलाय? हा, नाही नाही, दुसरा कशाला काय उद्योग चालू करतोय? तुम्हाला न विचारता न कळवता काय आहे? नाही नाही, तसं नाही. आम्हाला न सांगता तुम्ही काय बी करणार नाही याची खात्री आहे आम्हाला. पण हल्ली काय करताय काय तुम्ही? हा, सांगतो की तुम्हाला येळ आल्यावर. ते काय तुमच्यापासून लपवून ठेवणार नाही, कवा ना कवा सांगणार, पण मी स्वतःहून सांगणार तुम्हाला. तुम्ही सांगणार हे माहित आहे मला, आणि आता तुम्ही आम्हाला सांगत नाही याचा अर्थ आता ते सांगण्यासारखं नाही. फक्त बाहेरून कळायच्या आत तुम्ही स्वतःहून आम्हाला सांगावं एवढीच अपेक्षा आहे आमची. हा, तुम्ही निश्चिंत राहा. आणि आपल्यात काय लपवाछपवी नसते आहे सर. ना आम्ही तुमच्यापासून काय लपवतो ना तुम्ही आमच्यापासून काय लपवतो. आणि जरी तुम्ही एखादी गोष्ट समजा नाही सांगितली आम्हाला तरी ती आमच्या भल्यासाठी असते, एवढी खात्री आहे. पण मी तुम्हाला सांगणार, आमचा विश्वास आहे तुमच्यावर. मी स्वतःहून सांगणार. मी आता निघू काय? हा, अहो अधिपती थांबा थांबा थांबा. आज आपली मीटिंग आहे. कसली? काल ती दूध संघाची मीटिंग झाली का नाही, तर अजून 4-5 गावांमध्ये आपल्याला ती कलेक्शन सेंटर सुरू करायची आहेत. ती लोक येणार आहेत, तर तुम्ही बरोबर पाहिजे आम्हाला. हा, थांबा तुम्ही. अगाई ग, शाळेला दांडी वाटतं आज. मुख्याध्यापिका बाई चिडणार. जाऊन बस जागेवर. चला चला, हजेरी घेऊया. हा, अभिषेक चव्हाण प्रेझेंट मॅडम. अनिल केतकर प्रेझेंट मॅडम. अनुष्का सातव प्रेझेंट मॅडम. अधिपती सूर्यवंशी. अधिपती सूर्यवंशी. मॅडम ते अब्सेंट आहेत. काय चाललंय रे? ठीक आहे, आपण हजेरी नंतर घेऊया. चला, सगळ्यांनी कुलूप हा धडा काढा.
काय झालं? मॅडम तो धडा तर झालाय की. हा. अच्छा, हो तो धडा झालाय नाही का? मग काय, भेटी लागी जीवा लागलीसे असं. मॅडम हा अभंग कधीच झालाय. ते धाकले सरकारांची एंट्री झाली होती ना वर्गात, त्या दिवशी शिकवला तुम्ही. भेटी लागे जीवा. तुम्ही जे लिहिले का नाही फळ्यावर भेटी लागे जीवा लागलीसे असं असं कोणास म्हणाले बरे? ठीक आहे, मग आपण पण मॅडम तो अभंग वर्गाने म्हणायचा राहिलाय. मी म्हणू का? हा म्हण. भेटी लागे जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. कसं आहे, तुमच्या गावातनं नाही म्हणलं तरी 400-450 लिटर दूध निघतंय. तुम्ही ते सगळं दूध रावसाहेबांच्या संघाला घालताय. नाही, आमचं काही तसं म्हणणं नाही की सगळं दूध आम्हालाच घाला, पण त्यातलं निम्म दूध आम्हाला घाला. नाही म्हणजे त्यांच्या मतदारसंघात आम्ही पडतो ना, पण बाकीच्या गोष्टींना पण अडचणी येते त्या. पण त्यांची नाराजी कोण घेणार? आम्ही घेतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. सोडा आमच्यावर, ते आम्हासनी काय बोलणार नाहीत. काय हो अधिपती? हा तेच की. नाही बरोबर आहे ते. आईसाहेब म्हणतात तसं करा तुम्ही, सरकार म्हणतात बरोबर आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. नाही, बरोबर आहे तुमचं समज, पण तुम्ही असणार इथं, तिकडं गावाकडं समजा आम्हालाच बघायला लागणार ना, झेलायला लागणार आम्हालाच. आहे का आता परत परत तेच तेच बोलायला लावणार का तुम्ही आम्हाला? तुमचा विश्वास नाही का आमच्यावर? हा, तुम्हाला एकदा सांगितलं ना आम्ही बघतो म्हणून. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आज असेल तो रावसाहेबांचा मतदारसंघ, पण तुमचं एकच गाव नाही, बरीच गावं आहेत, आणि त्यातली निम्मी गावं आमच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांचं टेन्शन घेऊ नका. रावसाहेबांनी काय सांगायचं ते आम्ही घेऊ बघून. पण पुढच्या महिन्यापासून तुमच्या गावातलं अर्ध दूध आमच्या संघात आलं पाहिजे, बाकी आम्हाला काय माहित नाही. आता तुम्ही अशी निर्वाणीची भाषा केल्यावर आम्ही तरी काय करणार? तुम्ही बोलायला लावताय आम्हाला तसं, आणि आम्ही रेट देतोय की तुम्हाला. 1 रुपया वाढूनच द्यालोय की. तुमचं नुकसान करायला नाही बसलो आम्ही इथं. उलट तुमचाच फायदा आहे. काय हो अधिपती, आहे का नाही यांचा फायदा? अधिपती, हा काय विचारतोय आम्ही? होय की. हा तेच नाही सरकार म्हणतात ते तसंच आहे ते. मग आम्ही पक्क समजू काय? हिशेबात तुमच्या गावचं पण दूध धरतो आम्ही. हा, धरा की, तुमच्या शब्दाबाहेर आम्हाला जाता येणार होय? नकाच जाऊ. आमच्या शब्दाबाहेर जाऊच नका, त्यातच तुमचा फायदा आहे. बरं, आता येऊ का आम्ही सरकार? नाही, बसा, चहा घेऊन जावा. आपल्याला का बोलवलं असेल ग इकडे? सगळ्यांनी गोल करून बसायचंय. हा, म्हणून मॅडमने इकडे या. बोलवलं असेल. चला चला बसा पटकन, बसा इकडे. काय झालं मॅडम, आपण इकडे का आलोय? माझ्यासाठी का होईना, पण अधिपती शिकतायत हेच खूप आहे माझ्यासाठी. त्यात आज ते शाळेत आले नाही. काय माहिती, माझं मनच रमत नव्हतं. आता हे कसं सांगू त्या रेणुकाला? सांगा ना मॅडम, आपण या वर्गात का आलोय? अगं पण आज विभक्ती प्रत्यय शिकणार आहोत ना, तर म्हटलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघूया, तुम्हाला समजतंय का, म्हणून इकडे आणलं सगळ्यांना. आज मला मुलांशी आणि स्वतःशीच खोटं बोलावं लागतंय. सॉरी, खरंच त्या वर्गात मन रमत नव्हतं माझं. नाही, पण माझ्यामुळे मुलांचं शिकणं नको थांबायला. चला मॅडम, करूया सुरू? हो हो, चला चला सुरुवात करूया. तर तुम्हाला सगळ्यांना विभक्ती प्रत्यय माहितीये ना? चला,
प्रथमा प्रत्यय नाही. द्वितीया परत एकदा द्वितीया स लाते स ला नाते. तृतीया ने एशी ने ही ईशी. आता त्या कलेक्शन सेंटरसाठी एखादी जागा बघून द्या की आम्हाला. त्या भाण्याची जागा आहे ना व, त्याने तिकडं गाळं काढलेत म्हण. त्यातला एखादा गाळा द्या की कलेक्शनसाठी. हो आम्ही त्याला सांगू, पण ते जरा अडगा आहे. धाकलं सरकार बोललं तर ते ऐकतील बघा. हा मग बोलतील की. पाठवतो मी अधिपतीनं तिकडं. काय जाशीला ना व? कुणीकडं? काय लक्ष कुठं आहे तुमचं? अहो नाही, ती फॅक्टरीत जायला उशीर व्हायला मला. अहो जाशीला की, पण इकडे पण जरा लक्ष द्या. ही मीटिंग पण महत्वाची आहे. तरी काय म्हणतात, त्या भाण्याशी जरा तुम्ही एकदा बोलून घ्या. हा मी बोलतो, काय टेन्शन नाही, बोलतो. जावे बापू, या ना या. आओ आओ बघा कोण आलंय ते. अरे अधिपतीराव, अरे असं बाहेर काय करताय? आत या. मी चहा टाकते या. नाही नाही नाही, चहा नको आता, थोडा थांबायला वेळ नाही, मला निघायचं आहे लगेच. अहो एवढं रागवलं का आमच्यावर? नाही मी रागवलेलो नाहीच आहे, मला तेच म्हणायचं होतं. मला वाटतं की तुम्ही जर रागवला असशील माझ्यावर. नाही रागवलात ना, मग चला चहा घ्या. नाही 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 नको, मास्तरीनबाई यायची वेळ झाली आता, त्याच्या आधी निघतो मी. अहो मग चांगलं आहे ना, ते येईपर्यंत थांबा ना, चहा घ्या. हा नाही, त्या याच्या आधीच तर निघायचं मला. तर मी तुम्हाला एवढं सांगायला आलोय की एकदा तुम्ही मास्तरीनबाईसनी समजावता काय. मी समजावून समजावून थकलो, पण त्याचा काय उपयोग होईना झाला. तुम्ही एकदा फक्त बोलता का त्यांच्यासमोर? म्हणजे काय झालंय काय? खरं सांग काय, मला इथे येताना स्वतःलाच एवढं अपराधी वाटत होतं की नाही, काय तोंडाने येणार तुमच्याकडे. तुम्ही म्हणणार की अधिपतीराव तुम्हीच स्वतःच्या हातानं आमच्या पोरीला बाहेर काढले. मलाच कसं तरी वाटत होतं. मी तुम्हाला खरं सांगतो, मास्तरीनबाई विषयी माझ्या मनात काय सुद्धा रागवेग नाही. मी फक्त आई साहेबांनी जो शब्द दिला तो मी मास्तरीनबाईनेच दिला, तो पाळलाय बस. माझी अवस्था म्हणजे ना तळ्यात ना मळ्यात अशी झाली. तुम्हाला जसं वाटतं की नाही की आपली पोरगी सासरी नांदायला जावी, उलट त्याच्यापेक्षा जास्त खरं तर आम्हाला वाटते. पण त्यासाठी मास्तरीनबाईंचं मन वळवणं महत्त्वाचं आहे, तेवढंच सांगायला आलो. आणि ते तुम्हीच करू शकता. बघा नाही म्हणलं तरी मास्तरीनबाईंचा पण जरा दोष आहे. त्यांनी लई ताणलं हो, एवढं नाही करायला पाहिजे त्यांनी. नाही म्हणजे आम्ही बोललोय तिला याविषयी, पण पण जो पण आहे ना, तोच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आमच्या आईसाहेबांचं मन खरंच लय मोठं आहे. मास्तरीनबाईंनी जरा हट्ट सोडला ना तर आईसाहेब त्यासनी लगेच माफ करतात. त्या आईसाहेबांबद्दल त्यांच्या डोसक्यात जी आडी आहे ना, ती तेवढी त्यांनी काढली पाहिजे. हे सारखं आपलं संशयाचं दूध घेऊन फिरायचं काय गरज आहे मला सांगा. सगळं चांगलं चाललेलं इसकटून. नाही खरं बरोबरच आहे तुमचं, पण आता आम्ही तिला काय बोलणार आणि ती तरी आमचं काय ऐकणार सांगा बरं. आमचं कसं आहे तुम्हाला माहिती आहे, आईसाहेब म्हणजे आमच्यासाठी दैवत आहे. आम्ही आईसाहेबांविषयी काय बी चांगलं बोललो तर मास्तरीनबाईची सरळ घेतच नाहीत. तुमचं तसं नाही आहे ना, त्यामुळे तुम्हीच त्यासनी सांगू शकता, तुम्हीच त्यांना समजावा. आम्ही प्रयत्न करतोच आहोत. पण मी काय म्हणतो, हे प्रकरण मिटवण्यासाठी तुम्हीच प्रयत्न करा ना. मी अजून काय प्रयत्न करू बाबा, तुम्ही सांगा. आम्हाला काय वाटत नाही काय मास्तरीनबाईंनी आमच्या घरी येऊन राहावं? आमचे हात बांधलेले आहेत. आम्ही प्रयत्न करून झाले, त्यानं काय घडलं नाही म्हणताना मी तुम्हाला सांगायला. आणि तुम्ही मास्तरीनबाईसनीच सांगा. आता तुम्ही आमच्या आईसाहेबांनी सांगायला, त्यांना भेटायला आमच्या घरी आलाच होतं की काय घडलं त्यांनी. म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं? कोणी सांगितलं हे? काय घरच्या गोष्टी आहेत, त्या काही कळायच्या राहत नाहीत. हो पण प्लीज तुम्ही अक्षराला याबद्दल काहीही सांगू नका प्लीज. नाहीतर ती आमच्यावर खूप चिडेल, रागवेल आणि घर सोडून जाईल. हो ना. अहो मास्तरीनबाई संग आम्ही बोलूच शकत नाही. आईसाहेबांना शब्द दिलाय मी की आईसाहेबांच्या परवानगीशिवाय त्यांच्या संग मी बोलणार नाही.
पण हे घर सोडून कसं काय जातील त्या? हक्काचं घर आहे, त्यांचं माहेर आहे ना हो. नाही नाही, म्हणजे तिने आम्हाला सक्त ताकीद दिली हो की आम्ही जर तिची वकिली केली ना तर ती इथे राहणार नाही, घर सोडून जाईल म्हणून. हा, ह्योच हाडकेपणा, ह्याच्यामुळेच होते सगळं. तुम्ही खरंच त्यासनी सांगा. आणि त्यांच्या डोसक्यात पण अजून हेच असणार आहे बरं का, आमच्या आईसाहेबांविरुद्ध पुरावे बिरावे गोळा करायचं, तेच आहे ना? हो, म्हणजे तिला हा, हेच म्हणतोय मी. त्यासनी म्हणावं हे सगळं सोडून द्या आता, नका करू हे. नाही म्हणजे चुकलंच असणार आहे तिचं, नाही चुकलंच आहे तिचं, पण आता काय करणार हो, मुलीचे आई वडील आहोत ना आम्ही. आम्हाला फक्त एवढंच वाटतं की मुलीचा संसार सुरळीत सुरू व्हावा, बस. म्हणूनच म्हणलं जरा समजवा त्यासनी. हो म्हणजे पुन्हा एकदा समजून सांगतो आम्ही तिला. हां